नमस्कार. आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांचे गुण, प्रभाव इत्यादींना जाणणाऱ्या अनन्यप्रेमी भक्तांच्या भजनाचा प्रकार सांगितल्यावर आता भगवंत त्यांच्याहून वेगळ्या श्रेणीच्या उपासकांच्या उपासनेचा प्रकार सांगत आहेत. श्लोक 15. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. श्लोकाचा अर्थ: दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेद भावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. अन्ये या पदाचा प्रयोग करून ज्ञानयोग्यांना वरील भक्तांच्या श्रेणीपासून वेगळे दाखविण्यासाठी केलेला आहे. पूर्वी सांगितलेल्या भक्तांपेक्षा ज्ञानयोगी हे भिन्न आहेत. ते पुढे सांगितल्याप्रमाणे उपासना करतात. ज्ञानयोगाने निर्गुण निराकार ब्रह्माचीच उपासना होते. येथे माम या पदाचा प्रयोग करून भगवंतांनी सच्चिदानंद घन निर्गुण ब्रह्माबरोबर आपल्या अभिन्नतेचे प्रतिपादन केले आहे. म्हणूनच माम याचा अर्थ निर्गुण निराकार ब्रह्म असा केलेला आहे. तिसऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकामध्ये ज्ञानयोगाचे वर्णन केले आहे. येथेही ज्ञानयज्ञाचे तेच स्वरूप आहे. त्यानुसार शरीर, इंद्रिये आणि मन यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांच्या बद्दल मायामय गुणच गुणांमध्ये वर्तन करीत आहेत असे समजून कर्तेपणाच्या अभिमानाने रहित राहणे, संपूर्ण दृश्य वर्ग हे मृगतृष्णेच्या जलाप्रमाणे किंवा स्वप्नातील सृष्टीप्रमाणे अनित्य समजणे, तसेच एका सच्चिदानंद निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याशिवाय इतर कुणाचीही सत्ता न मानता निरंतर त्यांचेच श्रवण, मनन व निधिध्यासन करीत त्या सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये नेहमी अभिन्न भावनेने स्थित राहण्याचा अभ्यास करणे, या सर्व गोष्टी म्हणजेच ज्ञानयज्ञाने पूजन करीत त्याची उपासना करणे होय. वरील ज्ञानयज्ञाद्वारे पूजन करीत उपासना करणाऱ्यांच्या पेक्षा भिन्न श्रेणींच्या उपासकांना वेगळे दाखविण्यासाठी येथे च चा प्रयोग केलेला आहे. संपूर्ण विश्व त्या भगवंतापासूनच उत्पन्न झालेले आहे आणि भगवंतच याच्यामध्ये व्याप्त आहे. म्हणून भगवंत स्वतःच विश्वरूपाने स्थित आहे. यासाठी चंद्र, सूर्य, अग्नी, इंद्र आणि वरुण इत्यादी विभिन्न देवता तसेच आणखीही सर्व प्राणी हे भगवंतांचेच स्वरूप आहेत असे समजून त्या सर्वांची आपल्या कर्मांनी यथायोग्य निष्काम भावनेने सेवा, पूजा करणे म्हणजेच अनेक प्रकारे स्थित असलेल्या भगवंतांच्या विराट स्वरूपाची पृथक भावनेने उपासना करणे होय. अशा प्रकारे आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.